श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपल्या जीवनामध्ये सतत दुःख आणि त्रास जर असेल तर ते उपाय करून आपण कमी करू शकतो। तर ते दूर करण्यासाठी आपल्या जीवनातील काही दुःख आणि त्रास जे आहे ते संपून जाण्यासाठी काही 7 उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर यापैकी तुम्हाला जे उपाय करायचे असतील ते उपाय तुम्ही करू शकतात। ते उपाय आपल्याला कसे करायचे आहे, कधी करायचे आहे आणि कुठे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, तुमच्या आयुष्यात सुद्धा काही दुःख, काही त्रास असेल, मानसिक त्रास सुद्धा असेल तर तुम्हाला या 7 पैकी काही एक जरी उपाय केला तरी सुद्धा तुम्हाला फरक पडेल। तर त्यामधनच पहिला जो उपाय आहे तो आहे तुम्हाला कापूर जो आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी जाळायचा आहे। तिन्ही सांजेला सुद्धा तुम्ही कापूर जाळला तरी सुद्धा चालेल। तिन्ही सांजेच्या वेळेस देवांची आरती करताना कापूरची वडी तुम्हाला जाळायची आहे। घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता सुद्धा दूर होत असते आणि आपल्या आयुष्यात जो काही दुःख आणि त्रास आहे तो सुद्धा कमी होत जातो। आपण रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा कापूर जर जाळला तर यामुळे दुःख आणि त्रासातून आपल्याला सुटका होऊ शकते। आपल्यावर तसेच आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे दुःख आणि त्रास येणार नाही। तर यामुळे तुम्हाला सकाळ संध्याकाळ तसेच संध्याकाळी रात्री सुद्धा तुम्ही कापूर जाळू शकतात। दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करायची आहे। रोज तिन्ही सांजेला देवांना दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा वाचा। यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा राहील, आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील। तर अशा प्रकारे आजच हनुमान चालीसा वाचायला तुम्हाला सुरुवात करायची आहे। त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला नारळ उतरवून टाकायचे आहे। घरातल्या एखाद्या व्यक्तीवर जर संकट आले असेल तर त्या व्यक्तीवरनं तुम्हाला नारळ उतारा करून टाकायचा आहे। एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरनं तुम्हाला 7 वेळा उतरवून बाहेर कचरा कुंडीमध्ये किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते नारळ टाकून द्यायचं आहे। हा उपाय केल्याने सुद्धा त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल। त्यानंतर आता चौथा उपाय म्हणजे तुम्हाला गाय, कुत्रा, मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला। झाडे, गाय आणि कुत्रा तसेच पक्षी त्याचबरोबर गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिल्यामुळे सुद्धा ते तृप्त होतील आणि त्यांच्या मनाला शांतता मिळेल आणि ते चांगला आशीर्वाद आपल्याला देतील। तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा तुम्ही गाय किंवा कुत्रा यांना सुद्धा पोळी जे आहे ते खायला देऊ शकतात किंवा मग गोरगरिबांना तुम्हाला जे शक्य होईल तुम्ही अन्न किंवा मग पाणी, आता उन्हाळा आहे तर तुम्ही पाणी सुद्धा दिलं तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे जे शक्य होईल ते तुम्हाला दान करायचं आहे। अन्नदानाला खूप काही महत्व आहे, हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते। ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळत असते। त्यानंतर 5वा उपाय म्हणजे कालिका मातेला तुम्हाला क्षमा मागा। जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण असेल किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून झालेले काही पाप असतील ते आपल्याला माहिती नसेल तर त्यांची क्षमा तुम्हाला मागायची आहे। असे तुम्हाला 5 शुक्रवारपर्यंत करायचं आहे। असे केल्याने सुद्धा सर्व संकटे जे आहे ते दूर होतील। यानंतर 6वा उपाय जे आहे ते आहे जल अर्पण करा। एका तांब्याच्या भांड्यात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लाल चंदन मिसळायचं आहे आणि ते तांब्याचे भांडे तुम्हाला रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपायचं आहे आणि सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। 1.25 महिना हे कार्य केल्याने तुमचे संकट जे आहे ते दूर होतील। यानंतर शेवटचा उपाय म्हणजे सावली दान करा। सावली दान करणे म्हणजे शनिवारी एका कास्याच्या वाटीमध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकून त्यात 1 रुपयाचा शिक्का तुम्हाला टाकायचा आहे आणि त्या वाटीमध्ये आपले प्रतिबिंब बघायचे आहे आणि ते तेल जे आहे ते मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल जे आहे ते दान करायचं आहे किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटी सहित ते तेल तुम्हाला ठेवून यायचं आहे। याला सावली दान करणे असे म्हटले जाते। असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट जे आहे ते दूर होतील। तुमच्यावर येत असलेले दुःख, संकट, त्रास जे आहे ते संपूर्णपणे निघून जातील। तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख आणि त्रास होणार नाही।
तुम्हाला देखील कोणत्याही प्रकारचं जर संकट असेल, तुमच्या आयुष्यामध्ये कोणता त्रास असेल, तर नक्कीच तुम्ही एकही उपाय जर सांगितल्याप्रमाणे केला तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। यातील तुम्ही उपाय नक्कीच करून बघा, त्याचा फरक तुम्हाला जाणवेल। तर अशा प्रकारे तुम्ही 7 पैकी एक जरी उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असलेले दुःख, संकट, त्रास जे आहे ते संपून जातील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।